आश्चर्यकारक काही नाही, मी करतो तुम्ही करू शकता. तर रात्री 9:30ला आम्ही गाडीत जेवण केलं, गाडी चालूच होती. 10 वाजता निघालो, मी 2 वाजता नांदुराला आलो. म्हणजे मी 450 आणि 300 750 किलोमीटर प्रवास केला आणि सकाळी पुन्हा तुमच्यासाठी ते रिक्षात आलो. आता पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मी कोल्हापूरला जाणार आहे माझ्याच गाडीने. तिथून मग मी धारवाड, हुबळी, म्हैसूर असं करून मी जवळ 4,500 किलोमीटर प्रवास 7 दिवसात करणार आहे. हे सगळं का करतो मी? गेले 7-8 वर्ष मी दररोज कमीत कमी 250 किलोमीटर प्रवास केलेला आहे. जसं एखादा बसचा कंडक्टर ड्रायव्हर असतात. का करतो सर? कारण मला माहिती आहे माझ्याकडे असं काहीतरी की ज्याचा उपयोग लोकांना होतो. आणि जर माझ्याकडे असं काही ज्याचा लोकांना उपयोग होतो आणि जर मी सांगणार नसेल तर एक सामाजिक गुन्हा आहे असं मला वाटतं. म्हणून मी लोकांकडे जात असतो. पण किती छोटं गाव असो, किती तालुका, किती मोठा असो, मी सांगत असतो. हे सांगण्याचं कारण असं आहे, या जगामध्ये या आपल्या भारतामध्ये 12 कोटी लोकांना डायबिटीस आहे. त्यापैकी 6 कोटी लोकांना माहिती आहे त्यांना डायबिटीस. जेवढ्या लोकांचे पाय कापायचं ऑपरेशन करायला लागतात त्यातले ते 50% लोक डायबिटीसचे पेशंट आहेत. जितक्या लोकांची दृष्टी जाते ते 50% डायबिटीस रेटिनोपॅथीचे पेशंट आहेत. सतत मेटफॉर्मिन सारखं औषध तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतलं 500 मिलीग्रॅम तुम्हाला 300 रुपये खर्च येतो. भारतातल्या 70% कुटुंबांचं उत्पन्न महिन्याला 5,000 रुपये सुद्धा नाही. विचार करून बघा की अमेरिका, इंग्लंड सारख्या देशाला सुद्धा डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट करणं शक्य नाही, एवढं महागड काम. विचार करा, एखाद्या घरामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये 55 वर्षाचा माणूस आहे, त्याचा डायबिटीसमुळे पाय कापावा लागला आणि तो पलंगावर पडून राहिला आणि एवढे 10 वर्ष जिवंत राहिला, त्या घराचं काय?